मनसे सरचिटणीस नयन कदम सध्या आपल्या बरोबर आहे। नयनजी, आज बोरिवलीमध्ये व्यापाऱ्यांचे आंदोलन होतं, ज्याच्यामध्ये भाजप आणि काँग्रेस सहभागी होते, पण तुम्ही नाराजगी का व्यक्त केलीत? कसं आहे, बोरलीत जवळजवळ 40 ते 45 वर्ष नगरसेवक भाजपचा, आमदार भाजपचा संजय उपाध्याय, खासदार पियुष गोयल केंद्रीय मंत्री, आणि व्यापाऱ्यांना त्रास होतोय। रिक्षा ट्रॅफिकचा त्रास आहे, फेरीवाल्यांचा त्रास म्हणून ते बोंबाम करतायत। अजून एक त्यांनी त्या बॅरिकेडचा विषय केलेला आहे। ते बॅरिकेड लावायला पत्र दिले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी की ते बंद करा तिकडनं रस्ता, आणि व्यापाऱ्यांची दिशाभूल करतात आणि सांगतात की हे आम्ही ओपन करतो किंवा इथे फेरीवाले बसून देत नाही। तर सरकार तुमचं, नगरसेवक बीएमसी मध्ये आता नाही आहेत सध्या, ते सगळं त्यांच्याच हातात आहे, सरकारच्या, भाजपच्या। गृहमंत्री भाजपचा, तुमचे जज पण भाजपचेच बसलेत, मग थांबवतो कोण तुम्हाला? भाजप मोर्चामध्ये सहभागी होतोय किंवा भाजपनीच सांगितलं मोर्चा काढा, व्यापाऱ्यांना दाखवल्या व्यापाऱ्यांचा मोर्चा, आणि स्टेजवरती बॅनरवरती सर्व ठिकाणी आमदार खासदार आणखी नरेंद्र मोदींचे फोटो आहेत। अरे काय तुम्ही फसवताय लोकांना? एवढं फसवू नका तुम्ही। तो उपाध्याय नेहमी जातो बांगलादेशी कुठे आहेत, बांगलादेशी कुठे आहेत, त्यांनी कितीतरी डेव्हलपरच्या साईट बंद केल्या, बांगलादेशींची चेकिंग केली आणि बोलतो इथे बांगलादेशी आहेत, आणि मग साईट चालू झाल्या। काय पैसे खातो का तो? एक तरी बांगलादेशी पकडला का बोरलीमध्ये? दाखवा त्यांनी, एक बांगलादेशी पकडला नाही, एक कारवाई केली नाही। जर महानगरपालिका काम करत नसेल, यांनी कारवाई करायला लावायची। सरकार तुमचं आहे, पोलीस काम करत नाही ना, करा सस्पेंड, सिनियर डीसीपी सस्पेंड करा, तुमच्या ताकद आहे। मुख्यमंत्री तुमचे, गृहमंत्री तुमचे, तुम्हाला सांगतो का? अडवतोय कोण तुम्हाला? व्यापाऱ्यांची दिशाभूल करू नका, जनतेची दिशाभूल करू नका। मनसेने काल तो गेट ओपन करण्याचा प्रयत्न केला, जो इलिगल बॅरिकेड लावले तेव्हा पोलिसांकडे सांगितलं गेलं की इथे पियुष गोयलनी बंद करायला सांगितलं आणि आम्ही हे बंद केलंय, आणि आज मोर्चा काढतायत। मीडियालाही सांगेन की हे भाजपचं दिखावेपण, ढोंगीपण हे लोकांना दाखवा। खरं हा भाजपच्या आमदारावरती मोर्चा गेला पाहिजे होता। हा आमदार जो दाखवता स्टंटबाजी करतो नेहमी, त्याचाच माणूस सुशील सिंग आहे। तो पोलिसांच्या गाडीत नाही फिरतो आणि यांच्यावर कारवाई करायला भाग पाडतो, नंतर पैशाची डिमांड करतो। तो येतो मुलींवरतून आणि तो डिमांड करतो इथे येऊन। तुमच्या आरोपावर संजय उपाध्याय यांनी म्हटले आहेत की जे फेरीवाले आहेत ते भाजपच्या सोबत आहेत, कुठल्या मुद्द्यावर ते नाराज होऊ शकते पण गद्दार नाही, त्याच्यामुळे त्यांनी स्वतः व्यापाऱ्यांनी भाजपचे जे नेत्यांचे पोस्टर बॅनर ते लावले। अरे गद्दार म्हणजे काय? गद्दार कोण? हा संजय उपाध्याय आला पार्ल्यातनं आणि बोरलीतल्या माणसांची वाट लावतोय, व्यापाऱ्यांची वाट लावतोय, फेरीवाल्यांची वाट लावतोय। 150 मीटरमध्ये लावू नये हा सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरसाठी मनसेनेही आंदोलन केलं होतं, तेव्हा कुठे होती भाजप? तरी फेरीवाले बसतायत ना। आज हे स्टंटबाजी का करताय तुम्ही? कायमचे बंद करून टाका मग। पण 150 मीटरच्या बाहेरचे जे लिगली धंदा करतायत त्यांना त्रास देऊ नका। उपाध्यायांनी गाड्याही तोडल्या, महावीर नगरमध्ये गाड्या फोडल्या यांनी, बीएमसीला घेऊन जाऊन जेसीबी मारल्या आणि गाड्या फोडलेल्या आहेत। किती खोटे पण करायचं? फेरीवाल्यांचे हप्ते यांना पाहिजे, तो बोलतो 50 लाखाचा हप्ता मला डिमांड केली, मग धंदे लागतायत ना। आज त्यांनी कारवाई केली, त्यांनी रस्त्यावरती उतरला, तो जातो, त्याचा माणूस जातो सुशील सिंग, तिकडचे बोरली वेस्टचे पार्किंगवाले आहेत, आणि ते सगळे कोण आहेत? यादव, गुप्ता, उत्तर भारतीयच आहेत। त्रास कोण देतं? फेरीवाले कोण आहेत? जयस्वाल, गुप्ता, यादव, उत्तर भारतीय। त्रास कोण देत आहे? उपाध्याय। म्हणजे हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि हिंदूंना त्रास द्यायचा, आणि नाव काय बोलायचं? बांगलादेशी करून। एक तरी बांगलादेशी दाखवा ना आम्हाला, एक तरी बांगलादेशी दाखवा। ह्याने एक केस केली असेल ना, मला ओपन करून दाखवावी। पण संजय भूषण, काँग्रेसचे जे नेते आहेत भूषण पाटील, त्यांनी असं म्हटलं की चांगलं काम आहे आणि चांगल्या कामाला नेहमीच आमच्या पाठिंबा असतात। भूषण पाटील आता भाजपमध्ये जायच्या तयारीत असतील मला वाटतं, कारण की चांगलं काम भाजपचं होतं की व्यापाऱ्यांचं होतं? आंदोलन व्यापाऱ्यांचं आणि भाजप सहभागी होते, हे चांगलं काम आहे का? व्यापाऱ्यांना त्रास होतो हा चांगलं काम आहे? तिथे त्यांनी 26/11ला श्रद्धांजली वाहिली, आम्हीही श्रद्धांजली वाहतो, आणि दाखवलं काय? व्यापाऱ्यांचा मोर्चा दाखवला। त्यांनी स्पष्ट सांगितलं उपाध्यायांनी की आज 26/11ला आम्ही श्रद्धांजली व्हायला एकत्र आलो आहोत, तुमच्या काय समस्या असेल तर मी बघतो। मग भूषण पाटील कशाला मध्ये पडतोय? त्याला भाजपमध्ये जायचं असेल तरी भाजपमध्ये जावं। हा काँग्रेसचा मोर्चा नव्हता, हा भाजपचा मोर्चा नव्हता, पण भाजपनीच काढलेला मोर्चा होता, कारण की नरेंद्र मोदी आणि आमदार खासदारांचे फोटो होते। मग भूषण पाटील सहभागी झाला, मूर्ख आहे तो माणूस। व्हिडिओ जर्नलिस्ट
गणेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.